रोजच्यासारखी आज पण सकाळ माझी किचनपासूनच झालेली आहे। उठून फ्रेश झाले आणि आले लगेच किचनमध्ये। रात्री किचन कट्टा स्वच्छ घासून घेतला होता, त्यामुळे पुन्हा एकदा पुसून घेतला आणि व्यवस्थित त्याच्यावरच्या जाळ्या लावून घेतल्या। त्यानंतर मला भेंडीची भाजी करायची होती आज। म्हटलं गरम पाणी होईपर्यंत भेंडी पण धुवून घ्यावी, जेणेकरून मला भेंडीची भाजी करेपर्यंत भेंडीतलं पाणी सगळं निघून पण जाईल आणि भेंडी जास्त चिकट नाही होणार। त्यामुळे भेंडी काढून घेतली, गरम पाणी करायला ठेवलं मला पिण्यासाठी आणि भेंडी धुवायची होती। तेवढ्यात आहो मनी माऊला आमच्या घेऊन आले। मग तिच्याबरोबर थोडासा टाईमपास केला आणि मग नंतर तिला दूध वगैरे टाकलं। तिला दूध पाहिजे असेल ना तर ती स्वतःहून फ्रीजजवळ येऊन उभं राहते आणि म्याव म्याव करते, म्हणजे समजायचं तिला दूध पाहिजे, कारण ती जास्त दूध पित नाही। तिला कधीतरी 2-3 दिवसातून एकदा दुधाची आठवण येते, तेव्हा ती अशी दुधाकडे येते आणि दूध मागून घेते, नाही तर ती पेडिग्रीच खाते। तिला लहानपणापासून ती सवय आहे। पहिला ती सगळं खायची, मनी माऊ आमची चपाती सगळंच खायची, पण सध्या आता जशी मोठी होत चालली ना तिला फक्त पेडिग्रीच खायची असते। त्यामुळे तिला पेडिग्रीच आम्ही टाकतो आणि कधीतरी तिला दूध हवं असेल तर मग ती अशी ओरडत येते आमच्याकडं, मग समजायचं तिला दूध हवं आहे म्हणून। तर किचनमध्ये झाडू मारून घेतला आणि भ्रूणासाठी ताक बनवलं, कारण आता सध्या गरमी भरपूर आहे आणि आमच्या भ्रूणाला पण जास्त त्रास होतो। तो काही खातच नाही, मग पेडिग्री पण नाही आणि रोड पण नाही। जरा ताक म्हणजे पाजलं 2-3 वेळा की थोडं तरतरीत राहतो आणि मग संध्याकाळच्या वेळी किंवा सकाळी थोडंसं काहीतरी खात होतो। त्यामुळे सकाळी पहिल्यांदा उठल्यानंतर ह्या दोघांची सोय करावी लागते खाण्यापिण्याची, आणि मगच जे काही असेल ते। गरम पाणी पिऊन घेतलं आणि लगेच मी वॉकिंगला सुरुवात केली। तर बघा भ्रूण ताक प्यायच सोडला आणि माझ्या पाठीमागे कसा फिरतोय, कारण त्याला असं वाटतंय मी गेटकडे गेली की मी बाहेर जाणार आहे, म्हणून तो आधीच गेटकडे जाऊन उभा राहतो, म्हणजे त्यालाही माझ्यासोबत येता येईल म्हणून। त्यानंतर इथे मी बऱ्यापैकी थोडीशी एक्सरसाइज केली। आता 5-6 दिवस परत चालू केलेलं आहे। ठरवलं यावेळी तरी कंटिन्यू 1 महिना 2 महिने तरी करायचं म्हणून। बघू आता जोपर्यंत जमेल, जसं जमेल तसं करणार आहे। तर भ्रूणाची मजा तुम्ही बघाच इथे। त्याला असं वाटतं की आम्ही दोघांपैकी एकदम कोणतरी बाहेर जाणार आहे, म्हणून तो नुसतं मागे मागे फिरतो आणि मला तर सारखं असा येऊन त्रास देतो की तो मला काही करूच देत नाही। शेवटी मी थोडं त्याला ओरडली आणि तिकडे जा असं बोलली, मग तो गेला तिथून, नाही तर तो नुसता मागे मागेच करत होता। तेवढ्यात आहो पण म्हणायला लागले, जाम दमली तू आता, एवढी एक्सरसाइज एकदम नको करू, नाही तर एकदमच बारीक होशील। मग त्याने लगेच मला डिमोटिवेट झाल्यासारखं होतं आणि मग मी लगेच सोडून दिलं। मला तेवढंच कारण लागतं, कारण मी आळशीच आहे, मला काही करायला नको वाटतं। त्यात आहो जसं बोलले की मग मी लगेचच सोडून दिलं आणि थोडा वेळ बसले आणि मग फ्रेश वगैरे होऊन आले, म्हणजे आंघोळ वगैरे करून आले। आणि त्यानंतर मग भ्रूणाला ताक करायला दही लावावं लागतं। मग 2 दिवसांनी मी दही लावते आणि आंबट जास्त त्याला म्हणजे हे त्रास होतो म्हणून आम्ही थोडंसं दही टाकून दही लावते आणि आंबट व्हायच्या आधीच मी ते फ्रीजमध्ये ठेवून देते। त्यानंतर आहोंना ब्रेड जॅमचा नाश्ता दिला, कारण कधीतरी ते ब्रेड बाहेर गेले तरच मिळतं आणायला, नाहीतर मग पोहे उपीट हेच खायला लागतं आणि त्यांना ब्रेड जॅम खूप आवडतं। त्यामुळे कधीतरी ते खातात आणि मला मग नाश्ता करायची गरज पडत नाही, म्हणजे माझं काम वाचतं। त्यानंतर ते बोलले की पहिल्यांदा गवार तोडून घेऊन व्हायच्या आधी, कारण गवार भरपूर झाल्या होत्या आणि मग भुईमुगात गवार लावलेले आहेत आणि मग भुईमुगाला पाणी पण द्यायचं होतं आणि पाणी दिलं की मग 2 दिवस तरी जाता येत नाही। आणि ते बोलले मग गवार काढून घे, त्यामुळे मग लगेच शेतामध्ये येऊन गवार पण काढून घेतल्या। आणि आता गवारला आम्ही आमच्या इकडं बावच्या म्हणतात, पण इकडे ह्यानी गवारच म्हणतात, त्यामुळे माझ्या तोंडात पण गवारच येते आता। पण बावच्या आणि बावचीची भाजी, जे काही शब्द आपले असतात ना पहिल्याचे, ते खरंच सुख असतं, म्हणजे त्यात एक प्रेम आणि वेगळंच असतं। तर त्यानंतर बघा इथं हा ब्रेड अशा पद्धतीने ठेवायचा, तर हे मी यूट्यूबवर बघूनच शिकलेली आहे आणि खरंच मला ते पहिल्यांदा मी ट्राय केलं तर खरंच खूप भारी वाटलं। ते अजिबात निघलं नव्हतं, जोपर्यंत मी काढलं नाही पुढच्या वेळी तोपर्यंत तसंच होतं ते। मग छान ट्रिक आहे ना ही पण। त्यानंतर मग भेंडीची भाजी पण कॅन्सल केली, गवारची भाजी पण कॅन्सल केली आणि अचानकच माझ्या डोक्यात आलं चला रोज चपाती खाऊन कंटाळा आला, आज मस्त पुलाव करूया। पुलाव म्हणा किंवा बिर्याणी म्हणा, कसं पण मी करते, त्याला नाव काय द्यायचं हा विचार करत नाही, फक्त चवीला चांगलं झाल्याशी मतलब असतं मला। तर इथे भाज्यांमध्ये मी शिमला मिरची, फ्लावर, बटाटा, गाजर घेतलेलं आहे, बाकीचं काही माझ्याकडे नव्हतं। थोडंसं तेल, दही वगैरे टाकून, मसाले टाकून त्याला थोडं मॅरिनेट करायला ठेवून दिलं। आणि हा कांदा बघताय ना, हा आम्ही म्हणजे आपला जो कांदा असतो ना, गेल्या वर्षीचा माझा कांदा होता, तो बारीक चिरून उन्हामध्ये छान असा कडकडीत वाळवून घेतला आहे। त्याच्यामुळं काय होतं, ज्यावेळी आपण नॉनव्हेजचं किंवा या बिर्याणीच्या रेसिपी बनवतो ना, त्यावेळी तो आपल्याला तळलेला कांदा करायचा असतो ना, तो एकदम 5 मिनिटांमध्ये होऊन जातो। हा कांदा तेलामध्ये टाकला ना, लगेचच 2 ते 3 सेकंदामध्येच बाहेर काढावा लागतो आणि मस्त कुरकुरीत होतो, छान लागतो आणि आपला वेळ पण वाचतो।
त्यानंतर मोठ्या कढईमध्ये मग मी तेल टाकून कांदा, खडे मसाले मी काय टाकले नव्हते कारण मला तो बिर्याणी मसाला टाकायचा, त्यामुळं कांदा टोमॅटो परतून घेतलं, आलं लसूणची पेस्ट वगैरे टाकून. आणि त्यानंतर मग दह्यामध्ये मुरत ठेवलेल्या ज्या काही भाज्या होत्या त्या सगळ्या टाकल्या आणि मस्त अशा थोडंसं पाणी टाकून शिजवून घेतलं. त्यानंतर मग एकीकडे भात पण तुम्ही बघताय माझा झाला होता, तर भात मी असं बॉईल करून घेते. आणि त्यानंतर मग मी काय असं 80% वगैरे काय शिजवला नव्हता, मी जसा आम्हाला लागतो तसा शिजवला होता, कारण भाजींमध्ये मी जास्त काय पाणी ठेवलं नव्हतं आणि व्यवस्थित भाजी शिजल्या होत्या. त्यानंतर मी असे लेयर लावून घेतले आणि लेयर लावताना मी मध्ये कांदा कोथिंबीर टाकायचं विसरले, त्यामुळे मग सगळं वरतीच टाकलं आणि त्याच्यावरती थोडेसे 1-2 कलर टाकले, ऑरेंज आणि ग्रीन कलर. आणि त्यानंतर तवा गरम करून घेतला. तसं तर दम द्यायची काही गरज नव्हती, पण मी म्हटले एक 5 मिनटं वाफ येऊ दिली की खूप छान लागेल. आणि खरंच खूप छान झाली होती बिर्याणी आमची.